गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण झिनर रेग्युलेटर, जसं आपलं व्होल्टेज रेग्युलेटर चालू आहे त्याच्यामध्ये हा झिनर रेग्युलेटर आणखीन एक आहे, तो आज आपण स्टडी करणार आहोत. बघू. इट इज अ शंट रेग्युलेटर सर्किट वेअर झिनर डायोड इज कनेक्टेड इन शंट विथ इनपुट अँड आउटपुट. आपण अगोदर पाहिलेलं आहे की झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये ज्यावेळेस ऑपरेट केला जातो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस लार्ज अमाऊंट ऑफ करंट जरी फ्लो झाला तरी त्याच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल किंवा व्होल्टेज हे कसं असेल, ऑलमोस्ट कॉन्स्टंट. हे आपण पाहिलं होतं. त्यामुळे झिनर डायोडला ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर देखील यूज करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट आहे झिनर रेग्युलेटर. याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं, इट इज अ शंट रेग्युलेटर सर्किट. हे एक शंट रेग्युलेटर सर्किट आहे वेअर झिनर डायोड इज कनेक्टेड इन शंट विथ इनपुट अँड आउटपुट. झिनर डायोड इज कनेक्टेड इन शंट म्हणजे काय? शंट म्हणजे थोडक्यात पॅरललमध्ये कनेक्ट करणे. बरोबर आहे. कशाला तर इनपुटला आणि आउटपुटला पॅरललमध्ये झिनर डायोड काय केलेला आहे, कनेक्ट केला. डायग्राममध्ये आपण इथं बघू शकतो, दिसते आपल्याला हा झिनर डायोड आहे. इकडे आउटपुट आहे, इकडल्या बाजूला इनपुट आहे. इट रेग्युलेट्स द आउटपुट व्होल्टेज बाय ड्रॉईंग लेस ऑर मोर करंट थ्रू इट सेल्फ. आता याची प्रॉपर्टी अशी आहे की जर समजा या ठिकाणी इथलं येणारं जे आउटपुट आहे ते कशावर डिपेंड आहे, तर इथून फ्लो होणाऱ्या करंटवर डिपेंड आहे. कारण इथला रेजिस्टन्स तर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर. रेजिस्टन्स चेंज होणार नाही. इथलं आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय, IL इंटू RL. इथं RL कॉन्स्टंट आहे, फक्त इथं IL व्हॅरी होणार आहे. जर समजा IL जास्त आला तर आउटपुट व्होल्टेज जास्त येईल, IL कमी आला तर आउटपुट व्होल्टेज कमी येईल. मग आपल्याला काम काय आहे या ठिकाणी, तर IL हा कॉन्स्टंट सप्लाय झाला पाहिजे. मग IL कॉन्स्टंट सप्लाय करायचं काम कोण करते, तर हा जो IZ आहे, हा टोटल करंट I समजा जास्त आला तर हा IZ जास्त घेतो आणि IL या ठिकाणी आहे तेवढाच देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून 10 अँपियर करंट पास झाला, इकडं आपल्याला पाहिजे फक्त 2च अँपियर. बरोबर आहे. तर हा काय करेल, IZ हा म्हणजे झिनर डायोड काय करेल, IZ म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू झिनर डायोड, हा घेतो 8 अँपियर आणि पुढे 2च अँपियर सप्लाय करू. समजा करंट 11 अँपियर झाला तर हा काय करेल, 9 अँपियर घेईल आणि 2 अँपियरच पुढे पाठवेल. अशा प्रकारे जरी करंट जास्त झाला तरी हा घेतो आणि जरी समजा इथं करंट 10 ऐवजी 9 अँपियर आला तर हा काय करतो, इथं 7च अँपियर घेतो पुढे 2 अँपियरच पाठवतो. म्हणजे करंट कमी असेल किंवा जास्त असेल, दोन्ही पण केसेसमध्ये हा लेस ऑर मोर करंट ड्रॉ करतो स्वतःमधून आणि कॉन्स्टंट करंट पुढे सप्लाय करतो. त्यामुळे कॉन्स्टंट करंट इंटू हा लोड रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे, एक आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज मिळू शकते. बरोबर आहे. बघा, प्रॅक्टिकली इट ड्रॉप्स appropriate voltage across the series resistance. The following example illustrates this regulation action when Zener diode is used in voltage regulator circuit. आता काय सांग, प्रॅक्टिकली जे आहे ते काय करते, हा झिनर डायोड हा इथला जो सिरीज रेजिस्टन्स आहे याच्या अक्रॉस काही ना काही तर रेजिस्टन्स व्होल्टेज काय करते, ड्रॉप करते, जेणेकरून आपल्याला इथं कॉन्स्टंट व्होल्टेज मिळत राहील. कसं ते आपण बघणार आहोत. एक खाली सर्किट दिलेलं आहे किंवा एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला समजून येईल की झिनर डायोड हा कशा प्रकारे ॲक्शन घेतो किंवा वर्किंग करतो. पुढे बघा, द सर्किट शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन्स. सर्किटमध्ये काही कंडिशन्स फॉलो झाल्या पाहिजेत. फर्स्ट वन आहे, झिनर डायोड मस्ट बी इन रिव्हर्स बायस. झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्येच ऑपरेट होतो, आपल्याला देखील माहीत आहे. म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये तो एका ऑर्डिनरी PN जंक्शन डायोडसारखा बिहेव करतो, ज्याचा की इथे यूज नाही. झिनर डायोड हा एक स्पेशल पर्पज सेमीकंडक्टर डायोड आहे. त्याचा जर आपल्याला यूज करायचा असेल तर तो ऑलवेज रिव्हर्स बायसमध्येच काय केला पाहिजे, ऑपरेट केला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिली कंडिशन अशी आहे की झिनर डायोड मस्ट बी इन रिव्हर्स बायस, तो रिव्हर्स बायसमध्ये असला पाहिजे. सेकंड आहे, इट मस्ट बी ऑफ सफिशियंट पॉवर रेटिंग. त्याची जी पॉवर रेटिंग आहे ती एक त्या व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजच्या कंपॅरिझनमध्ये कशी असली पाहिजे, सफिशियंट किंवा पुरेशी असली पाहिजे. थर्ड आहे, द करंट थ्रू झिनर शुड बी अबाव नी पॉईंट अँड बिलो Imax. आता याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे, झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट हा कसा असला पाहिजे, Imax म्हणजे मॅक्झिमम करंटच्या खाली असला पाहिजे आणि नी पॉईंट म्हणजे एकदम कमीत कमी जो करंट आहे त्याच्या पुढे असला पाहिजे. आणि फोर्थ त्यांनी सांगितलं, इनपुट व्होल्टेज शुड बी ग्रेटर दॅन झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज जे आहे ते झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त असलं पाहिजे, तरच तो ब्रेकडाऊन रिजनमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी तो काय करेल, त्याची जी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती शो करेल. ज्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज कॉन्स्टंट मिळू शकते त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन रिजन. त्या ब्रेकडाऊन रिजनमध्ये जाण्यासाठी त्याला त्या ठिकाणी अप्लाय केलं जे इनपुट व्होल्टेज आहे ते कसं असलं पाहिजे, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त असलं पाहिजे. ही एक कंडिशन आहे. आता बघा, नाऊ लेट अस सी हाऊ झिनर रेग्युलेट्स आउटपुट व्होल्टेज विथ रेजिस्टन्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल.
बिफोर दॅट वी हॅव फॉलोइंग इक्वेशन्स. तर काही इक्वेशन्स आहेत. व्ही आउटपुट इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही आर. व्ही आर म्हणजे काय इथला सिरीज रेजिस्टन्स. आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल. कारण या ठिकाणी जंक्शन आहे, करंट स्प्लिट होतो, ते ॲडिशन लिहू शकतो आपण. आय झेडसाठी आय मायनस आय एल असं लिहू शकतो. पुढे बघा एक्झाम्पल काय आहे. शो दॅट हाऊ झिनर गिव्ज द रेग्युलेशन फॉर 50 volt आउटपुट and when input voltage varies from 80 to 110 80 to 110 volt. एक्झाम्पलमध्ये त्याने आपल्याला काय विचारले की झिनर गिव्ज लाईन काय म्हणतात झिनर गिव्ज लाईन रेग्युलेशन फॉर 50 volt आउटपुट. लाईन रेग्युलेशन जे आहे त्यासाठी आपल्याला 50 volt एवढं आउटपुट मिळते किंवा ज्या वेळेस इनपुट व्होल्टेज व्हॅरी होते 80 to 110 volt. म्हणजे जर समजा जे आपलं व्होल्टेज येणार आहे लाईन रेग्युलेशन म्हणजे बाहेरून जे ट्रान्सफॉर्मरवरून येणारं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजमध्ये असणारे व्हॅरिएशन समजा 80 to 110 volt असेल तर आपल्याला जे मिळणारं रेग्युलेटेड आउटपुट आहे ते किती आहे 50 voltचं आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 केसेस आहेत. फर्स्ट केस त्यांनी काय सांगितले रेफर द सर्किट डायग्राम. बघा फर्स्ट केस काय आहे. रेफर द सर्किट डायग्राम अँड इनिशियल कंडिशन्स. रेफर द सर्किट डायग्राम अँड इनिशियल कंडिशन्स. आय एल इज इक्वल टू आय एल जो आहे सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे आय एल इज इक्वल टू व्ही आउटपुट डिवायडेड बाय आर एल. बरोबर आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं व्ही आउटपुट इज इक्वल टू आय एल इंटू आर एल आहे. मग आय एल कसा काढू शकतो आपण तर व्ही आउटपुट जे आपल्याला त्यांनी सांगितले की लाईन रेग्युलेशनमध्ये त्याचं जे आउटपुट आहे ते किती आहे 50 volt आहे डिवायडेड बाय लोड रेजिस्टन्स त्यांनी आपल्याला दिलेला आहे 10 kilo ohm. मग त्या ठिकाणी आपण 50 divided by 10 kilo ohm इज इक्वल टू 5 milliampere. हा काय आला तुमचा लोड करंट आला. सिन्स व्ही इन म्हणजे काय इनपुट व्होल्टेज किती आहे 80 volt आहे आणि आउटपुट व्होल्टेज किती आहे 50 volt आहे. असं असेल तर ड्रॉप किती झालं त्या ठिकाणी 30 volt एवढं व्होल्टेज काय झालं ड्रॉप झालं. आणि दिस वोल्ट मस्ट बी अक्रॉस आर दॅट इज सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस एवढं व्होल्टेज काय झालं ड्रॉप झालं. ते किती असेल व्ही आर इज इक्वल टू आपण वर सांगितलेला फॉर्म्युला व्ही आर इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही आउट. व्ही इन किती आहे तर 80 volt, व्ही आउट किती आहे 50 volt इज इक्वल टू किती आला ड्रॉप 30 volt आला. आता बाय ओम्स लॉ द करंट थ्रू आर लोड रेजिस्टन्स तो जो सिरीज रेजिस्टन्स आहे त्यातून फ्लो होणारा टोटल करंट किती असेल तर आय इज इक्वल टू व्ही आर बाय आर. व्ही आर किती आहे 30 volt आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे 5 kilo ohm. टोटल करंट किती आला 6 milliampere आला. बरोबर आहे, हा झाला तुमचा टोटल करंट. त्यातला लोड रेजिस्टन्सने किती घेतला 5 milliampere. मग झिनर डायोडला किती आला असेल 1 milliampere आला असेल. नाव झिनर करंट आय झेड इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम इक्वेशन 1 and 3. मग इथे सांगितलं आपण 6 - 5 1 milliampere एवढा करंट झिनर डायोडच्या अक्रॉस फ्लो झाला. दस वेन व्ही इनपुट दॅट इज इनपुट व्होल्टेज 80 volt सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस 30 volt ड्रॉप झाला असेल आणि 50 volt जर समजा आउटपुट व्होल्टेज असेल तर आपण आय झेड म्हणजे याचा अर्थ झिनर डायोडने घेतलेला करंट किती आहे 1 milliampere आहे असं आपण सांगू शकतो. बरोबर आहे, म्हणजे झिनर आता सेकंड केसमध्ये सांगितलेलं आहे तर झिनर करंट विल इन्क्रीज फ्रॉम 1 milliampere टू 5 milliampere. म्हणजे याचा अर्थ झिनर करंट हा 1 to 5 milliampere असा इन्क्रीज होऊ शकतो. असे त्यांनी 3 केसेस दिले आहेत. तिन्ही केसेसमध्ये म्हणजे 3 केसेस म्हणजे कुठले कुठले आहेत तर एक समजा आपण कन्सिडर केलं व्होल्टेज 80ला आहे इनपुट व्होल्टेज, नंतर समजा 100ला गेलं आणि नंतर समजा 110ला गेलं तर त्यावेळेस येणारे व्हॅरिएशन्स काय आहेत इनपुट करंट कशा पद्धतीने व्हॅरी होतो हे त्यांनी आपल्याला 3 केस म्हणजे 3 एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं आहे. कारण सांगत असताना काय सांगितलं आपण की जे इनपुट व्होल्टेज आहे त्या इनपुट व्होल्टेजचं व्हॅरिएशन कसं आहे तर 80 volt पासून 110 volt पर्यंत आहे. मग तुम्ही 80 एक फर्स्ट केस घेतली ती आपण 80 voltची घेतली, सेकंड त्या ठिकाणी 100 voltची आहे आणि थर्ड वन जी आहे ती 110 voltची आहे. तुम्ही आणखीन एक वाढू शकता 90 voltची देखील घेऊ शकता. अशा आपण डिफरंट केसेसमध्ये झिनर डायोडने घेतलेला डिफरंट करंट काय काय आहे तो आपण बघू शकतो. बरोबर आहे, इथे तुम्ही सांगितलेलं आहे फॉर 80 volt व्ही आर म्हणजे सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होणारं व्होल्टेज 30 volt आहे. त्याच्यानंतर 100 volt ज्यावेळेस इनपुट असेल त्यावेळेस व्होल्टेज किती आहे 50 volt आहे आणि 110 ज्यावेळेस 60 volt आहे. सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होणारे हे व्होल्टेजेस आहेत. त्यानंतर टोटल करंट हा 80 voltच्या वेळेस इनपुट व्होल्टेज ज्यावेळेस 80 volt होतं त्यावेळेस टोटल करंट 6 milliampere. झिनरमधून फ्लो होणारा करंट 1 milliampere. लोड रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट 5 ampere आणि व्ही आउटपुट मिळालं 50 volt. थर्ड केस आहे 100 voltची सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप झालं 50 volt. नंतर टोटल करंट आला 10 milliampere.
झिनर डायोडच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं व्होल्टेज आहे 5 मिली ॲम्पियर आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप झालेला करंट आहे किती आहे 5 मिली ॲम्पियरच आहे. टोटल किती मिळालं आपल्या ठिकाणी 50 वोल्ट मिळालं. परत नंतर इनपुट व्होल्टेज ज्यावेळेस 110 वोल्ट आहे त्यावेळेस सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं व्होल्टेज 60 वोल्ट. टोटल करंट आला 12 मिली ॲम्पियर. झिनर डायोडने किती घेतला 7 मिली ॲम्पियर आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती आला 5 मिली ॲम्पियर आला. आणि इथं आपल्याला परत आउटपुट किती मिळालं 50 वोल्ट असं मिळालं. म्हणजे याचा अर्थ इथं आपण काय म्हणू शकतो की टोटल जे आउटपुट आहे इथं बघितल्याप्रमाणे आपण की इनपुट व्होल्टेज काही जरी असलं किंवा इनपुट व्होल्टेजमध्ये जरी व्हॅरिएशन समजा डिफरंट असतील तरी त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज मिळतं हे आपल्याला याच्यावरून दिसतंय. ठीक आहे. आता या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण लोड रेग्युलेशन याच्यामध्ये देखील एक्झाम्पल आहेत 2 केसेस आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला लोड रेग्युलेशन आणि लिमिटेशन्स ऑफ झिनर रेग्युलेटर हे देखील पाहणार आहोत. थँक्यू.